बघा वर्ग 7 चॅप्टर 2 प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच 9 मीडियम दुनिया आहे मराठी इंग्लिश. आज आपल्याला भागाकार शिकायचा आहे. भागाकाराचे नियम सांगतो मी तुम्हाला. जसे आपण गुणाकाराचे बघितले तसे भागाकाराचे घेऊ. पहिला अधिक भागेला अधिक म्हणजेच अधिक भागेला अधिक उत्तराला चिन्ह अधिकच येते. म्हणजे जसं 5 भागेला 2 5 भागेला 2 बरोबर. आता याला भाग जात नाही किंवा 5 भागेला 5 करून जाऊ द्या. 5 एक 5 1 भागेला 1 म्हणजेच 1. दुसरं वजा भागेला वजा वजा भागेला वजा याचे काय ते अधिक. म्हणजे बघा वजा 10 भागेला वजा 2 -10 अपॉन -2 बेग 5 10 अधिक 5. तिसरं अधिक भागेला वजा उत्तराला चिन्ह वजा म्हणजे 5 भागेला वजा 2 म्हणा 3 म्हणा असे. हेच 5 भागेला वजा 3 वजा 5 भागेला. चौथं वजा भागेला अधिक वजा भागेला अधिक तरी उत्तराला चिन्ह वजाचे. -10 भागेला डिवायडेड बाय 2 -10 अपॉन 2 -5 5 10. अशा पद्धतीनं एवढं लक्षात ठेवा. अधिक 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 वजा वजा अधिक अधिक वजा 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 अधिक वजा हे आहे भागाकाराचे नियम. आता याच्यावरून आपल्याला आता बघा प्रॅक्टिस सेट सराव संच सोडवायचा आहे. तुम्हाला जसा सोडवायचा आहे त्याच पद्धतीनं सोडून दाखवणार आहे. तर पहिलं एक्झाम्पल आहे वजा 96 भागेला 16 -16 अपॉन -96 अपॉन 16. पहिलं लिहून घेऊ. वजा 96 भागेला 16 वजा 96 भागेला 16. आता बघा भाग जाते. एक तर प्रत्येकालाच गुणेला असते. 1 गुणेला 16 असं 1 गुणेला 16. 16च्या पडात 96 येतात. 1 आहे वजा आहे म्हणून वजा करू. काय होते 16 कम 96 बरोबर आहे. 16 गुणेला 6 जर केलं तर 96 येते. मग इथं काय काय कॅन्सल होते बघा. 16 गेले तेव्हा घरी. इथं राहिला वजा 1 गुणेला इथं 1 इथं गुणिले 6 भागेला इथं 1 गुणेला 1 6 1 6 6 1 6 परंतु वजा आहे म्हणून वजा 1 1 1. या 1ला काही किंमत नाही म्हणजे याचा आन्सर काय आलं -6. बघा वजा भागेला अधिक वजा भागेला अधिक उत्तराला साईन कशाचं आहे ते मायनसचं वजाचं. हे झालं पहिलं. दुसरं आहे 98 डिवायडेड बाय -28 98 भागेला वजा 28 बरोबर. एक तर प्रत्येकालाच गुणेला आहे गुणेला. एक प्रत्येकालाच घ्यायचं. अंशाला पण घ्यायचं छेदाला न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला. आता काय होते 14 दुनी 28 14 दुनी 28 आणि 14 साती 98 बरोबर आहे. हे असे अवयव पडायचे की त्याच पाळ्यामध्ये आले पाहिजे. जसं 14 दुनी 28 14 साती 28 झालं. 14 कॅन्सल. काय राहिलं 1 गुणेला 1 गुणेला 7 वजा 1 गुणेला 1 गुणेला 2. आपल्याला माहिती आहे 7 1 7
बे एक बे, परंतु वजा आहे म्हणून वजा. आणि हे तुम्ही उत्तराला साईन देऊन टाकायचं. बघा काय आलं, अधिक वजा उत्तर वजा. बघा अधिक वजा उत्तराला साईन वजाचं. अशा पद्धतीने दोनच एक्झाम्पल बसत आहे आपली. नेक्स्ट नंबरचं बघा तिसरं, वजा 51 भागीला 68. वजा 51 भागीला 68. वजा आहे म्हणून वजा एक घ्यायचा, इकडे अधिक एक आहे म्हणून अधिक एक घ्यायचा. आता कशाच्या पाड्यात येतात, 51 17च्या. 17 चूक 68. आणि 17 त्रिक 51. काय होतील, 17 17 देवा घरी. बरोबर आहे. म्हणजे वजा 1 गुन्ह्याला इथं 1 गुन्ह्याला 3, 1 गुन्ह्याला 1 गुन्ह्याला 4. 3 1 3 वजा आहे म्हणून वजाचं चिन्ह, 4 1 4 झालं. त्याच्यानंतरचं चौथं, 38 भागीला वजा 70. 38 डिवायडेड बाय -57. एक तर गुणाला करायचाच, तर मायनस आहे म्हणून मायनस. आता कोण्या पाड्यात येतात, 38 57 19च्या. 19 त्रिक 38. 19 चूक सॉरी 19 दुनी 38. 19 त्रिक 57. बरोबर आहे. 19 19 कॅन्सल. तर काय, बे एक बे. 3 1 3 वजा आहे म्हणून वजा. हे उत्तराला साईन मदत द्यायचं. झालं. त्याच्यानंतर बघा पाचवं, वजा 85 भागीला 20. -85 डिवायडेड बाय 20. मग मला सांगितलं एक तर प्रत्येकालाच गुन्ह्याला घ्यायचा, फक्त मायनस असेल मायनसमध्ये ब्रॅकेट टाकायचं, प्लसमध्ये राहू. आता 20 आणि 85 पुण्या पाड्यात येतात रे, सांगा. 5च्या 5 गुन्ह्याला 5 1 5. बघा 5 1 5 किती राहिले, 3. 5 7 35. 5 गुन्ह्याला 4 5 20. हे गेले देवाघरी. मग काय राहिलं, वजा 1 गुन्ह्याला 1 गुन्ह्याला 17. आणि इकडे 1 गुन्ह्याला 4. आता माहिती आहे 17 1 17 वजा म्हणून वजा घ्यायचं, 4 1 4. चला अशा पद्धतीने आपले 5 गणित झाले. एकदम सोपी आहे, फक्त थोडं डोकं लावायचं. पाच झाले. 6 नंबरचं बघा, वजा 150 भागीला वजा 25. बरोबर. वजा 1 गुणिला वजा 1 आता 25. आपल्याला माहिती आहे 25 1 25 आणि 150 हे 25च्याच पाड्यात येतात. 25 150. बरोबर आहे. मग 25 25 देवाघरी, म्हणजे वजा 1 गुणिला 1 गुणिला 6. वजा 1 गुणिला 1 गुणिला 1. आता 6 1 6 6 1 6 वजा म्हणून वजा. हे इथं 1 1 1 1 1 वजा म्हणून वजा. आणि वजा वजा काय होते, अधिक. 6 भागीला 1 म्हणजेच काय, 6 म्हणजे 6. त्याच्यानंतर 7 बघा, 100 भागिले 60. 100 भागिले 60. मग 1 दोघायला गुन्ह्याला घ्यायचा. बरोबर आहे. 20 पंच 100. 20 त्रिक 60. गेले. अंशात काय राहिलं, छेदात काय राहिलं. बरोबर आहे. 5 1 5 5 1 5. 3 1 3 3 1 3. 8 नंबरचं
बघा 9 भागीला वजा 54, 9 डिवायडेड बाय -50. एक गुणिला इथं वजा आहे म्हणून वजा घेऊ. आता 9 1 9, 9 54 कॅन्सल. अंशामध्ये काय राहिलं 1, छेदामध्ये वजा 1 गुणिला 6, 1 1 1, 6 1 6, 6 1 6, वजा म्हणून वजा -1/6. हे झाला तुमचं 8 नंबरचं. नऊ नंबरचं बघा 78 भागीला 65, 78 डिवायडेड बाय 65. एक तर प्रत्येकालाच घ्या गुणेला, बरोबर आहे. तेर सक 78, 13 65 कॅन्सल. न्यूमरेटरमध्ये काय राहिलं डिवायडेड बाय, डिनॉमिनेटरमध्ये काय राहिलं 6 1 6, 6 1 6, 5 1 5, 5 1 5. शेवटी लास्टला 10 नंबरचं बघा -5 डिवायडेड बाय -350, वजा 5 भागीला वजा 315, बरोबर. वजा 1 गुणेला, इकडे वजा 1 गुणेला. आता 5चे अवयव 5 1 5, 5ने याला भाग दिला 5 × 30, 5 × 15, 5 5 देवाघरी. वजा 1 गुणेला 1 गुणेला 1, वजा 1 गुणेला 1 गुणेला 63. तो वजा आहे म्हणून वजा, कारण 1 1 1, 63 1 63, वजा आहे म्हणून वजा. आणि शेवटी वजा वजा काय होते अधिक. वजा वजा अधिक. अशा पद्धतीचं आपले इथपर्यंत एक्झाम्पल झाले. बघा काय म्हटलं, ज्यांचे उत्तर 24 भागीला 5 येईल असे अपूर्णांकाचे 3 भागात राहावे. 3 डिव्हिजन ऑफ इंटिजर सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ इच विल बी 24/5. एकदम इझी आहे. बघा कसं तयार करायचं. पहिलं, दुसरं, तिसरं. आता 25 भागीला 4 आहे, सॉरी 24 भागीला 5 आहे. याला 2 न गुणू, याला 2 न गुणू. इथे 24 दुनी 48, 5 दुनी 10. याला 5 न गुणू, याला 5 न गुणू. 5 चूक 0, 2 5 2 10 2 12, 5 5 25. 24ला 3 न गुणू, 5ला 3 न गुणू. 3 चूक 12 2, 3 दुनी 6 ने 1 6, 3 5 15. झालं. गुणला पण. आता बघा कसं झालं. काय केलं, न्यूमरेटरला 2 न गुणलं, डिनॉमिनेटरला 2 न गुणलं. अंशाला 5 न गुणलं तर छेदाला 5 न गुणलं. अंशाला 3 न गुणलं तर छेदाला 3 न गुणलं. आता बघा, आता ही संख्या घ्यायची आपल्याला. किती घेऊ पहिले 48. 48 डिवायडेड बाय 10. आपल्याला माहिती आहे एक तर प्रत्येकालाच गुणेला ठेवायचा. ठेवू का. 48 आणि 10 कसे आले, 5 दुनी 10, बरोबर आहे. चोवीस दुनी 48, काय कॅन्सल झालं, किती आलं शेवटी 24/5. तसंच इथं दुसरं घेतलं 120 डिवायडेड बाय 25. तुम्ही साईन चेंज करू शकता करायचं असलं तर. एक तर घ्यायचाच, काय बघा 5 × 5, 5 × 24, बरोबर आहे. 24 1 24, 5 1 5. तसंच 72 भागीला 15. समजा जर आपल्याला हे मायनस घ्यायचे तर मग काय -1 इथे येईल -1 मग काय याचे अवयव 5 × 3, याचे
5 गुणिला 5 नाही 3 गुणिला 24 बरोबर आहे. मग काय येईल हे कॅन्सल. 24 एक 24 वजा आहे म्हणून वजा, 5 एक 5 वजा म्हणून वजा, आणि शेवटी वजा वजा काय होते अधिक. अशा पद्धतीनं म्हणजे सर्वांचा आन्सर बघा 24/5 आलेलं आहे आपलं. बघा तिसरा क्वेश्चन आहे ह्याच्यामधला सेम असाच. आता उत्तर काय पाहिजे -5/7 वजा 5/7. मग सारखं बघा वजा 5 गुणिला 2 घेऊ आणि 7 गुणिला 2 घेऊ. वजा 5 5 दुनी 10 वजा म्हणून वजा 7 दुनी 14. हे झालं पहिलं आपलं. दुसरं वजा 5 गुणिला 3, 7 गुणिला 3च घ्यायचं, वजा 15/1. तिसरं वजा 5 गुणिला 4 घेऊ, इथे 7 गुणिला 4च घ्यायचं, वजा 20/18. बरोबर 3 गणित तयार झाले. बघा आता कसे. पहिलं -10 डिवायडेड बाय 14 वजा 1 गुणिला इकडे अधिक 1. काय याचे अवयव 14चे आले, 2 गुणिला 7, 10चे 2 गुणिला 5 बरोबर आहे. सॉल्व केलं, 2 2 घेते वगैरे, 5 एक 5 वजा म्हणून वजा, 7 एक 7. तसंच वजा 15/1 वजा 1 गुणिले 1 गुणिला काय होते 21चे अवयव 3 गुणिला 7, 15चे 3 गुणिला 5, 3 3 कॅन्सल, 5 एक 5 वजा म्हणून वजा 7 एक 7. त्याच्यानंतर तिसरं -20 डिवायडेड बाय 28 वजा 1 गुणिला 1 गुणिला काय होते बघा 4 × 7 4 × 5 बरोबर आहे. हे देवाघरी 5 एक 5 वजा आहे म्हणून वजा 7 एक 7. अशा पद्धतीने तुमची एक्सरसाइज संपली. नंतरचं चॅप्टर चालू होईल आपलं आता.